श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा माता की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे. परमार्थामध्ये भावाला अनन्यसाधारण महत्त्व सांगितले. कोबऱ्या सांगतायत की देवा कारणे भाव तस्मात यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहात गा आ देवा कारणे भाव तस्मात. भावाची व्याख्या अशी केली बरं का. अनेक अंगांनी भावाची व्याख्या केली आहे. त्यापैकी चित्ताची एकाग्रता म्हणजे भाव असं सांगितले. देवा कारणे भाव तस्मात यावे न लगे फारसे वित्त. ज्या वित्ताला, ज्या पैशाला, धनसंपत्तीला प्रपंचामध्ये भरपूर महत्त्व आहे. द्रव्येन सर्वे वशः. द्रव्यासारखं बळ प्रपंचामध्ये नाही आहे. पण तो खूप बरं आहे सांगतायत. द्यावे न लगे फारसे वित्त. परमार्थामध्ये त्याला महत्त्व नाही बरं का. झाले एकचित्त तरी बहुत. अहो तुमचं एकचित्तता जरी असेल तरी भरपूर आहे. एवढ्यासाठी नका करू माता हात गा देवा कारणे भाव तस्मात. म्हणून परमार्थामध्ये भाव हे देवाचं वर्म सांगितलं आहे. वर्म ते एक आहे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. हे परमार्थाचं मुख्य वर्म आहे. वर्म चुकल्यास साध्यप्राप्ती नाही आहे. म्हणून परमार्थाचं वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. म्हणून परमार्थामध्ये भावाला फार महत्त्व आहे बरं का. एक श्लोक आहे. देवतीर्थ द्विजय मंत्रे दैवज्ञम भेषजम गुरु यादृशी भावनातस्य सिद्धिर्भवती तादृशी. 7 गोष्टी अशा आहेत की जिथे जसा भाव असेल तशी त्याची फलश्रुती प्राप्त होते. देव, तीर्थ, द्विज, मंत्र, ज्योतिषी, वैद्य आणि गुरु या 7 ठिकाणी जसा भाव आहे तसं फलश्रुती प्राप्त होते असं सुभाषितकार सांगतात. न काष्टे विद्यते देवो न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवो तस्माद् भावो हि कारणम. न काष्टे विद्यते देवो. सुभाषितकार वर्णन करतायत काष्टामध्ये देव नाही आहे. न पाषाणे न मृण्मये. पाषाणामध्ये देव नाही आहे. मातीत देव नाही आहे. भावे ही देव विद्यते देवो. भावातच देव आहे खरा. आणि यामुळे देवास भावच कारण आहे. तस्माद भावो ही कारणम. भाव असेल तर सगळ्यात देव दिसायला लागतो. देवाकरता भावाचीच गरज सांगितली आहे. एक सुभाषितकार वर्णन करतायत. भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ती. असं सांगितलं आहे की कशानं काय प्राप्त करावं. भावाने देवास प्राप्त करावे, कलेने राजास प्राप्त करावे, पैशाने पत्नीस प्राप्त करावे, कपटाने शत्रूस प्राप्त करावे, सत्याने मित्रास प्राप्त करावे, प्रेमाने पुत्रास प्राप्त करावे आणि ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ती. ज्ञानानं मोक्ष प्राप्त करावा. या सुभाषितकारांनी सुरुवातीला जो शब्द वापरला आहे भावेन देवम. भावानं देव प्राप्त होतो. म्हणून परमार्थामध्ये भावाला महत्त्व आहे. तुकोबऱ्यांचा एक फार सुंदर अभंग आहे. तुकोबऱ्या सांगतायत. कास ह्या पाषाण पूजित सा पितळ अष्टधातू खळ भावे वीण भावची कारण मोक्षाचे साधन बोलियले. काय करील जप माळा कंठ माळा. काय करील जप माळा कंठ माळा. करीशी वेळोवेळी विषय जप. अखंड जप चाललाय बरं का. पण करीशी वेळोवेळी विषय जप. इकडे वरवर पाहिलं तर भगवंताचं नामस्मरण चाललंय, पण अंतःकरणामध्ये कामवासना आहे, विषयवासना आहे. अशा वेळेला त्याची फलश्रुती मिळत नाही. काय करीशील पंडित हे वाणी अक्षराभिमानी थोर होय. एखाद्याकडे बोलण्याचं पांडित्य आहे, वक्तृत्व आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भाव नसेल तर अक्षराभिमानी थोर होय. पुढे तुकोबराय 5व्या चरणात सांगतायत. काय करशील कुशल गायन. एखाद्याचं गायन अत्यंत कुशल आहे, परंतु अंतरी मळीण कुबुद्धी ते. पण अंतःकरणामध्ये अत्यंत कुबुद्धी असेल तर त्या कुशल गाण्यानं भाव निर्माण होत नाहीत आणि भगवंत प्रसन्न होत नाहीत. म्हणून काय करा. तुका म्हणे भाव नाही करी सेवा तेणे काय देवा योग्य होशी. म्हणून तुका म्हणे भाव महत्त्वाचा आहे. आणि भावाशिवाय जर सेवा नाही केली तर
तुम्ही काय देवाला योग्य होणार आहात का? म्हणून काय करा, भावची कारण मोक्षाचे साधन बोलियले. म्हणून मोक्षप्राप्ती करणारा, मुमुक्षूंना मोक्षाची प्राप्ती करून देणारा, भगवंताची प्राप्ती करून देणारा हा भाव आहे. म्हणून परमार्थामध्ये भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. तुका म्हणे भावासाठी देव पोटी पडेल, एवढा भाव महत्त्वाचा आहे. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शीघ्र उभा, देवाशी तो पुरे एक भाव गाठी, तोची त्याचे मिठी देईल पाया. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, मुख्य भाव पाहिजे, भावापाशी देव शीघ्र उभा, देव स्वतः भाव असेल तर तिथे उभा राहतो. अनेक उदाहरणं पुराणामध्ये आपल्याला विदुरजींचं उदाहरण माहिती आहे. अनेक उदाहरणं सांगता येतील की भाव असेल तर भगवंत स्वतःहून घरी चालत येतात. देवाशी तो पुरे एक भाव गाठी, तोची त्याची मिठी देईल पाया. वा वा, काय सुंदर आहे हो. की एक भाव म्हणजे एक गोष्ट तुमच्याकडे असेल, भाव असेल ना, तर त्यांच्या चरणाला मिठी देण्याचं फलश्रुती तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, चित्तामध्ये भाव आहे, त्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. अशी कितीतरी प्रमाण सांगता येतील. माऊलींनी असं वर्णन केलंय की भाव बळे आकळे एरवी ना आकळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणून भावबळे आकळे एरवी ना आकळे, भावबळ असेल तर भगवंत आकळला जातो. वास्तविक भगवंत पाहे पा जाणेविचेनी बळे कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुणी तोंडा आगळे बोलके आती, तोही अंथरुणा तळवटी दळे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, ते तसनकादी काही वेळी पिसे झाला, पुसून का बाई वेदासी काही कळलेच नाही, शेष नरागे झाल्यात विसहस्त्र जिव्हा जिव्हा, देव का हो विटेवरी उभा उभा. भगवंत ज्ञानसंपन्न असणाऱ्या वेदाला सुद्धा कळालेलं नाही बरं का. वक्तृत्वामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या शेषाला सुद्धा झाल्यात विसहस्त्र जिव्हा जिव्हा, सहस्त्रमुखी शेष शिणला बापुडा, चिरली आधडा, असं काहीतरी एक प्रमाण आहे की तो शेष भगवंताचं स्तुती करायला गेला, वर्णन करायला गेला, त्याच्या एक सहस्त्र मुखामधील एक सहस्त्र जिव्हा फाटाळल्या, त्याच्या द्विसहस्त्र जिव्हा झाल्या, तरीसुद्धा त्याला तो भगवंत परमात्मा आकळलेला नाही आहे. वेद संपन्न होय ठाई, वेदासारखा ज्ञानवान कोणी नाही आहे बरं का. पण तेथील प्रमाण निनवे वेदासी ते जीवजंतू सिकी वेगळे. भगवान परमात्मा त्या ज्ञानसंपन्न असणाऱ्या वेदाला सुद्धा आकळलेला नाही आहे. नाथबाबांचं प्रमाणे वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते हे गुह्य तुझ्याला प्राप्त कसे. मग असा हा भगवान परमात्मा कशानं आकळला जातो. माऊली वर्णन करतायत. भावबळे आकळे एरविना आकळे, करतळी आवळे तैसा हरी. असा हा भाव अत्यंत श्रेष्ठ आहे. पण श्रेष्ठ जरी असला तो अत्यंत दुस्तर आहे बरं का, अवघड आहे. भाव हा कठीण वज्र हे भेदवे, परीन छेदवे मायाजाळ. भाव देवाकडे लावणं सोपं नाही. संसारातील सर्व पदार्थावरील व्यक्तीवरील चित्त काढून देवाकडे लावणं अवघड आहे. म्हणून तुकोबाराय सांगताना सांगतात की भाव हा कठीण वज्र हे भेदवे, परीन छेदवे मायाजाळ. अनेक प्रकारांचे भाव सांगितले जातात. अहमभाव, सोहमभाव, प्रेमभाव, द्वैतभाव, अद्वैतभाव बरं का. 3 प्रकार सांगितले मुख्य तसे. आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, अमुक आहे तमुक आहे, हा अहमभाव किंवा याला द्वैतभाव असं म्हणतात. दुसरा भाव सांगितला आहे सोहमभाव किंवा त्याला अद्वैत भाव असं म्हणतात, जो ज्ञानी आणि योग्यांकडे. मग तुम्ही म्हणाल भक्तांकडे काय हो म्हणे, विष्णुदासांकडे भक्तांकडे कुठला भाव आहे, अहम भाव आहे का सोहम भाव आहे, का द्वैत भाव आहे का अद्वैत भाव आहे. तर संतांकडे हे दोनही भाव नाही, या दोनही भावांच्या पलीकडील असणारा प्रेमभाव भगवंताकडे, भक्तांकडे भगवंताविषयीचा प्रेम बरं का. बळाचे अनेक प्रकार सांगितले जातात शास्त्रामध्ये. शरीर, मन, बुद्धी, अर्थसत्ता, लौकिक धर्म, तपज्ञान, अशी ही 9 प्रकारांची बळ काही ठिकाणी वर्णन केली. काही ठिकाणी शक्तिबळ, मनुष्यबळ, सत्ताबळ, संपत्तीबळ, तपबळ, ज्ञानबळ, वैराग्यबळ, हे आणि अशी बळं सांगितलीत. पण या सगळ्यामध्ये भावबळ श्रेष्ठ आहे. कारण भावबळ श्रेष्ठ कशामुळे, कारण महान शक्तिशाली परमात्मा भावबळानं दास होतो. तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, किंवा तुका म्हणे भावे भेणे देवे आकारावे बरं का. असा हा भाव. काही ठिकाणी असंही वर्णन केलं आहे की 5 प्रकारांचे आणखी भाव असतात. शांतभाव, दास्यभाव, सख्यभाव, वात्सल्यभाव, माधुर्यभाव बरं का. किंवा भावाचे काही शाब्दिक काही विभाग केलेत. स्वभाव, प्रभाव, समभाव, अभाव, दृढभाव बरं का. या 5 भावाचं चिंतन करताना असं सांगितलं आहे. स्वभाव काय, रामाचा स्वभाव जाणावा, कृष्ण परमात्म्यांचा प्रभाव ध्यानात घ्यावा, भगवान शंकरांचा समभाव ओळखावा, कामनांचा अभाव व्हावा आणि नामावरती दृढभाव असावा. असं झाल्यानंतर जीवनाचं परम आत्यंतिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हावा, भगवत भाव निर्माण व्हावा, असं भगवंताकडे, सद्गुरूंकडे, संतांकडे मागणी करावी आणि जीवनाची इतिकर्तव्यता प्राप्त करावी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.